पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांची अख्ख्या महाराष्ट्रात सध्या चर्चा सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे गुंड आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तिकीट देण्यात आलंय। पण आता यावरून अजित पवारांनी आरपीआय गटाच्या सचिन खरात यांच्यावरती हे प्रकरण पूर्णतः ढकललं। इकडे बीडमध्ये आज अजित पवार कायदा आणि सुव्यवस्थेवरून गुन्हेगारांना चक्की पिसिंगचा इशाराही देताना आज दिसलाय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत, त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट गुंड आणि खुनातल्या गंभीर गुन्ह्यातल्या गुन्हेगारांना तिकीट दिलं। पण आता अजित पवारांनी आरपीआय गटाच्या सचिन खरातांकडे बोट दाखवून पळवाट काढली। सचिन खरातांसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये युती केली। काही जागा सचिन खरात गटाला दिल्या, पण त्या जागा अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर लढल्या जात आहेत। त्यामुळे एबी फॉर्म सचिन खरातांनी कोणाला द्यावा हा त्यांचा प्रश्न अशा पद्धतीनं खरातांकडे ढकलून अजित पवार मोकळे झाले। गुन्हेगारांना उमेदवारी तुम्ही दिली असा आरोप होतोय। खरं तर एक शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने असं नाहीये। आपण नेहमी तसं म्हणतात, तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा। आमची आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत। मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियानी कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे, परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, कारण आम्ही तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा एबी फॉर्म घेऊन जायचा, तो एबी फॉर्म घेऊन जायचा। गजा मारण्याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली। जाहीर झाल्या बोलतो। आता गुन्हेगारांना तुम्ही उमेदवारी दिल्यात, दादांशी मी या विषयावर चर्चा करतो। कुठलं चिन्ह लढणार आहे? नक्कीच मी आपल्याशी चर्चा करेल। तुम्ही सगळे माझे मित्र आहात, त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहिली दादांबरोबर माझी बापू नायर पहिली गजा मारणे तुम्ही उमेदवारी दिल्यात। खरं तर गुंडांना उमेदवारी देऊन काय साध्य करू इच्छिता? आदरणीय दादांबरोबर चर्चा झाल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलेन। आता खरंच सचिन खरातांनी जेलमध्ये असलेल्या लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मानेला घड्याळ चिन्हाचा एबी फॉर्म दिला का हे सांगण्यास ते तयार नाहीत। अजित पवारांशी बोलून प्रतिक्रिया देतो असं सचिन खरात म्हणतात। एरवी गुन्हेगारांना टायरमध्ये टाकण्याची भाषा करणारे अजित पवारांचेच उमेदवार पुण्यामध्ये गुंड आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जेलमध्ये असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरना एबी फॉर्म दिलाय। या दोघीही आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये कोल्हापूरच्या जेलमध्ये आहेत। लक्ष्मी आंदेकर ही तुरुंगामध्ये असलेल्या कुख्यात गुंड बंडू आंदेकरची भावसय आहे, तर सोनाली आंदेकर ही बंडू आंदेकरची सून आहे। लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर या दोघीही अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरच्या जेलमधून पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये आल्या होत्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कुख्यात गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मानेलाही तिकीट दिलंय। माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे, आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। त्यांच्यावर खंडणी काय, गोळीबार काय, असंख्य अशी जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांना आपण जर सांगितलं की तुम्ही पाणी पुरवठा करा, तुम्ही स्वच्छता ठेवा, पायाभूत सुविधा द्या, देणं शक्य तरी आहे का? ते हे राजकारणी चाललंय काय, राजकारणात चाललंय काय, आणि कधी भानावर येणार हेच मला आता कळेन असं झालंय। तर मंत्री बावनकुळेंनीही अप्रत्यक्षपणे अजित पवारांचीच बाजू घेण्याचा प्रयत्न केला। गुन्हा दाखल होणं आणि आरोप सिद्ध होणं यातला फरक बावनकुळे समजावून सांगतायत। उमेदवारावर एखाद्या वेळी एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची चार्जशीट देऊन कोर्टात जो सजा होते, कोर्टात सजा पूर्ण होतपर्यंत आपण त्यांना त्या ठिकाणी शेवटी आरोप सिद्ध झाल्याशिवाय आपण त्याला कधीच त्या ठिकाणी त्यांना आरोप सिद्ध झाल्यावर कुणालाच तिकीट आपण देत नाही। पण गुन्हा दाखल झाल्यावर मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही कोर्टामध्ये, तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने आपण सर्वच लोक स्वीकारतो।
अजित पवार तसे भाषणात कायदा वगैरे आणि बेकायदेशीर कामांच्या विरोधात जोरदार बोलतात. बीडमध्येही एका कार्यक्रमातही त्यांनी चुकीचं काम करणाऱ्याला दम दिलाय. जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा शिकवला पाहिजे. काही काही चुका केल्या त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना मला सांगायचंय, जर काम न काढता कुणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. चक्की पिसिंग. आपल्याला नाहक कुणाला त्रास द्यायचा नाही, पण कोण आपल्या नादी लागलं तर त्याला सोडायचा पण नाही. तो नियमाने वागत नसेल, तो संविधान मानत नसेल, तो कायदा मानत नसेल, तो नियम मानत नसेल, तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच तो मान्य करत नसेल, हम करे सो कायदा असं जर कोणी काही करत असेल तर त्याला कायद्याचा बडगा दाखवायचा. तो किती मोठ्या बापाचा असो नाही छोट्या बापाचा असो, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. गुन्हेगारांना रोखलं पाहिजे, पण गुंड आणि हत्येच्या गुन्ह्यातल्या आरोपींना निवडून आणण्यासाठी तिकीट देऊन राजाश्रय दिला जात असेल तर ही गंभीर बाब आहे. मग लोक भाषणामधली कथनी आणि करणीमध्ये फरक आहे असं म्हणतील. बीडहून अशोक काळकुटे आणि सुनील थिगडेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.